गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीचा मुद्दा संपूर्ण राज्यभर गाजत असताना महापालिका प्रशासनानं पर्यावरणप्रेमींना काल बैठकीसाठी निमंत्रित केलं होतं। या बैठकीमध्ये पर्यावरणप्रेमी आणि महापालिका प्रशासन यांच्यात चर्चा झाल्यानंतर जवळपास 2 तास या संदर्भात नेमकं काय करायचं याबाबत चर्चा करण्यात आली। मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचं पर्यावरणप्रेमींनी म्हटलं आहे। खरं तर पर्यावरणप्रेमींनी एकाही झाडाला या ठिकाणी हात लावू नये अशा पद्धतीची ठाम भूमिका घेतली, तर दुसरीकडे पालिका प्रशासनानं नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि कुंभमेळा जर करायचा असेल तर या ठिकाणी नेमकं काय करावं लागेल याची माहिती पर्यावरणप्रेमींसमोर ठेवली। मात्र पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतला की पालिका प्रशासनाकडे नेमके किती झाडं आहेत, किती झाडांचा सर्वे होणार आणि किती झाडं तोडले जाणार याची कुठलीही इत्थंभूत माहिती नाही आहे आणि त्यामुळे नाराज झालेल्या पर्यावरणप्रेमींनी ही बैठक निष्फळ ठरल्याचं म्हटलं आहे। अर्थात असं जरी असलं तरी पालिका प्रशासनानं आम्ही पुन्हा एकदा बैठक घेऊ, पुन्हा एकदा पर्यावरणप्रेमींशी चर्चा करू आणि त्यांना आमची भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न करू असं सांगितलं आहे। त्यामुळे आता या बैठकींचं सत्र पुढच्या दिवसांमध्ये सुरूच राहणार आहे। तर दुसरीकडे पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांचं आंदोलन देखील तपोवन परिसरात सुरूच राहणार असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।